नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगाल. या आधीच्या कथेचे पण भाग तुम्हाला रोज येत राहील. अभिनव घराकडे निघाला होता, पण मन मात्र अजूनही जयामध्ये अडकलं होतं. तिचा बोलका चेहरा, ती विचारशील नजर आणि तिच्या राहणीमानातील सहज आत्मविश्वास हे सगळं त्याच्या मनात कुठेतरी रुतून बसलं होतं. तो स्वतः मोकळ्या विचारांचा, आधुनिक पिढीचा प्रतिनिधी होता. नात्यांकडे बघण्याची त्याची दृष्टिकोनही वास्तवादी होता. पण आज आज तो पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीच्या आठवणीत एवढा हरवून गेला होता. आपण इतका विचार का करतोय तिचा? हा प्रश्न त्याच्या मनात एक क्षण चमकून गेला. आपल्यासारख्या व्यावसायिक पत्रकाराला अनेक कलाकार व्यक्तिमत्व भेटत असतात, पण जयामध्ये काहीतरी वेगळं होतं. कदाचित तिचं कलात्मक संवेदनशीलतेतून फुललेलं व्यक्तिमत्व किंवा दुसरे काही. तो घरी पोचला. नेहमीसारखं हलकंसं जेवण केलं आणि अंथरुणावर अंग टाकलं. डोळे मिटले. मन अजूनही गॅलरीच्या त्या गूढ प्रकाशामधील क्षणात अडकलेलं होतं. जयाच्या त्या हलक्याशा हसण्यात. त्याचं रात्री साधारण 10 वाजता जया आपली चित्रप्रदर्शनाची गॅलरी बंद करून घरी निघाली. 2 दिवस झाले तरीही प्रदर्शनाला अपेक्षित असा प्रतिसाद लाभलेला नव्हता. अशा परिस्थितीत कोणताही कलाकार निराश होतोच, पण आज तिचं मन वेगळं होतं. अभिनवची प्रशंसा, त्याची डोळ्यातली खरीखुरी रुची आणि त्याने दिलेला आत्मविश्वास हे सगळं तिच्या आत खोल कुठेतरी उमटलं होतं. ते घरी पोहोचली. एक ग्लास पाणी घेतलं आणि शांतपणे डेस्कवर ठेवलेलं अभिनवचं व्हिजिटिंग कार्ड उचललं. हातात कार्ड घेत तिने क्षणभर विचार केला आणि मग मेसेज उघडून त्याच्या नंबरवर लिहिलं. नमस्कार अभिनव, मी जया. माझ्या प्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद आणि तुमच्या दयाळू शब्दांसाठी हा माझा नंबर आहे. कृपया तो सेव्ह करा. मी तुमच्याकडून मराठीत काहीतरी सकारात्मक ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने पाठवलेला मेसेज स्क्रीनवर झळकला. तिच्या चेहऱ्यावर एक हलकं समाधान दिसलं. ती मोबाईल बाजूला ठेवून पलंगावर टेकली. पण आज तिच्या मनाला मात्र एखाद्या नव्या सुरुवातीची आशा लागली होती. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर अभिनवने आपला मोबाईल हाती घेतला. डोळे अजून अर्धवट झोपेत असतानाच त्याने नोटिफिकेशन बार ओढून मेसेजेस चेक करायला सुरुवात केली. त्याच्या नजरेत जयाचा मेसेज आला आणि क्षणभर त्याचं लक्ष फक्त त्या 4 ओळींवर स्थिरावलं. त्याला आश्चर्य वाटलं. जया एवढ्या लवकर मेसेज पाठवेल असं वाटलं नव्हतं. त्याने रिप्लाय लिहिला, थँक्स, विल कीप इन टच. ओके. ती ओढ जरी लहान होती तरी त्यात एक आश्वासकता होती. पण मेसेज टाकून लगेचच तो गॅलरीबद्दल लिहायला बसला. त्याच्या लेखणीला आता विषय नव्हता, प्रेरणा होती. त्यावेळी दुसऱ्या बाजूला जया आपली गाडी गॅलरीकडे घेऊन चालली होती. गाडी चालवताना तिच्या डोक्यात सतत एकच विचार घोळत होता. आजचा दिवस कसा असेल? तिला अभिनवकडून थोडासा मोठा मेसेज, कदाचित काही विशेष शब्द, किमान प्रोत्साहनाची थोडी भावना अपेक्षित होती. पण तरीसुद्धा त्याच्या फक्त ओके या रिप्लायमधूनही तिला एक हलकासा आशेचा किरण वाटला. तिचं प्रदर्शन अजून 4 दिवस चालणार होतं. पण तिसऱ्या दिवसाचं वास्तव्य फारसं दिलासादायक नव्हतं. आजही फारसं काही विशेष घडलं नाही. थोडे तुरळक प्रेक्षक आले. काहींनी कौतुक केलं तर काहींनी न बोलता निघून गेले. तिच्या आतली अस्वस्थता वाढत चालली होती. तिला वाटत होतं की तिचं जग, तिचं कलेतलं अस्तित्व कसे सिद्ध करावे. संध्याकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे तिने बियर कॅफे गाठलं. तिचं नेहमीची कोपऱ्यातली टेबल, तीच अर्धवट भरलेली बियरची ग्लास आणि तीच शांतता. थोडा वेळ बसून तिने उरलेली बियर संपवली आणि आज थोडंसं लवकरच घरी जायचं ठरवलं. गाडी स्टार्ट करताना तिने एकदा पुन्हा अभिनवचा मेसेज उघडून पाहिलं. ओके. ते 2 अक्षर आता पुन्हा डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत होते. पण यावेळेस त्या 2 अक्षरातून तिला वाटलं काहीतरी नक्की घडेल.
बेडवर अंग टाकल्यानंतर जयाला झोप येत नव्हती. तरीसुद्धा विचार करता करता ती झोपी कधी गेली ते तिला कळत नाही. सकाळी नुकतीच जया उठली होती. कॉफी बनवत असतानाच तिचा फोन वाजू लागला. मोबाईल स्क्रीनवर चारुलता हे नाव चमकत होतं. चारुलता? जया क्षणभर आश्चर्यचकित झाली. चारू मला इतक्या सकाळी का कॉल करत असेल, असा विचार मनात येताच तिने फोन कानाला लावला. फोन उचलताच तिच्याकडून उत्साही आवाज आला. हॅलो जया, हाऊ आर यू? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज्ड. मी अगदी आत्ताच तुझ्यावर लिहिलेला लेख वाचला. त्या प्रसिद्ध पत्रकाराचा लेख. इट्स इनक्रेडिबल. चारुलता एकदम भारावलेल्या सुरात पुढे म्हणाली. मी पुढच्या काही तासात तिथे येते. मला हे सुंदर लेख स्वतःच्या डोळ्यांनी बघायचा आहे. मी खूप एक्साईट आहे. जया हसून म्हणाली. ओ वाव, थँक्यू चारू. फोन संपल्यावर जयाने क्षणभर थांबून आपला आय मेसेंजर उघडला. त्यातच अभिनवचा मेसेज झळकत होता. त्याने आपल्या लेखाची लिंक तिला पाठवलेली होती. तिने झपाट्यानं ती लिंक उघडली आणि वाचायला सुरुवात केली. लेखाचं शीर्षक होतं, जयाच्या भावपूर्ण ढवळून काढणाऱ्या आर्ट गॅलरीच्या आतल्या गोंधळात स्थिर राहणे मौल्यवान आहे, जे मुंबईचे हृदय मराठीत प्रतिबिंबित करते. जयाचं मन क्षणात त्या लेखात गुंतून गेलं. अभिनवने तिच्या चित्रांबद्दल, त्यांच्या मांडणीबद्दल आणि त्यामागील भावना इतक्या सुंदर शब्दात मांडल्या होत्या की जयाच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने एका ठिकाणी लिहिलं होतं, जयाची कला फक्त मुंबई दर्शवित नाही, ती मुंबई बोलते. तिचे कॅनव्हास घामाने भिजलेले आहेत. शांतता, संघर्ष आणि शहराचा आत्मा, जो कधीही झोपत नाही, तरीही कधी थांबत नाही आणि तिच्या स्टील फ्रेम्समध्ये तुम्हाला शेवटी ते जाणवते. जयाच्या हातात तो फोन हलकेच थरथरत होता. तिला वाटलं, ही केवळ एक पत्रकाराची प्रतिक्रिया नव्हे, ही एक जाणकाराची दाद आहे. जया अजूनही लेख वाचण्यात मग्न होती. प्रत्येक ओळ तिच्या मनात खोलवर उतरली होती. अभिनवच्या शब्दांनी तिच्या चित्रांना एक नवीन ओळख मिळाली होती. जणू तिच्या भावना आणि तिचं अस्तित्वच शब्दरूपात साकार झालं होतं. यानंतर तिला कौतुकाचे बरेच फोन येऊ लागले. आज गॅलरीत पोहोचायला उशीर झाला तर काही प्रेक्षक बाहेरच तिची वाट पाहत होते. आजचं वातावरण वेगळं वाटतंय याची जाणीव केली. तेच चित्र, तीच भिंत, पण आज त्या सगळ्यांवर एक वेगळी चमक होती. लेखामुळे आलेले आत्मभान. 2 तासांनी चारुलता गॅलरीत पोहोचली. चारू तिची जुनी मैत्रीण, पण बऱ्याच काळानंतर संपर्कात आलेली. मोठ्या आर्ट हाऊसेस आणि खाजगी कलेक्शन्समध्ये रस असलेली, म्हणजेच तिचा सर्कल उच्चभ्रू होता. ती गॅलरीत आली, एक नजर चित्रांवर टाकली आणि थेट जयाला मिठी मारली. जया, हे सगळं अप्रतिम आहे. लव्ड. चारुलता एक एक चित्र पाहत फिरत होती आणि अधूनमधून इंस्टाग्राम स्टोरीसाठी फोटो क्लिक करत होती. मी तुला काही लोकांशी जोडते, ती म्हणाली. दे आर फ्रॉम आर्ट फाउंडेशन्स अँड प्रायव्हेट कलेक्टर्स. तुला हवंय ना की तुझं काम व्यावसायिक पातळीवर पोहोचावं? जया एक क्षण विचारात पडली. तिला त्यात रस होता, पण त्याहून जास्त तिला अभिनवने जशी खरी ओळख दिली होती तशीच खरी समजूत हवी होती. आज जयाचा दिवस खरोखरच वेगळा होता. दुपारी गॅलरीत काही नवीन लोक आले. एक पत्रकार ज्याने नुकताच लेख वाचून रस दाखवला होता, एक गॅलरी क्युरेटर आणि 2 तरुण कलाकार. सगळ्यांचं लक्ष चित्रांकडे होतं. जया थोडी अवघडली होती, पण प्रत्येकाचं कौतुक आणि काही प्रश्नांना तिने दिलेल्या संवेदनशील उत्तरामुळे तिचं आत्मभान परत येऊ लागलं. त्या दिवशी संध्याकाळी गॅलरीमधल्या एका कोपऱ्यात उभी असताना तिने दाराच्या दिशेने पाहिलं आणि क्षणभर तिच्या श्वासाचा ठोका चुकला.